नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्त्या, माहिती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अनेक नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या म्हणून देखील ज्यांची महाराष्ट्राला जास्त ओळख आहे, अशा अंजली दमानिया आज पत्रकार परिषदेमध्ये रडल्या. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यावर ते अशोक खराचा CDR जो लीक झालेला आहे, तो CDR लीक झाल्यानंतर अंजली दमानिया यांच्या हेतूंबद्दल अनेक लोक संशय घेऊ लागलेले आहेत. CDR पब्लिश करणं किंवा CDR बद्दलची माहिती देणं, CDR माझ्याकडे आहे असं सांगणं, ही गोष्ट अंजली दमानिया यांना अडचणीत आणू शकते का? तर त्याचं उत्तर होय असंच आहे. पण सरकार त्यांना अडचणीत आणणार का? याचं उत्तर नकारार्थी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपण चौकशी करू असं आश्वासन दिलेलं आहे. पण अंजली दमानिया तांत्रिक एका माहितीच्या आधारे सुटू शकतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, हा जो CDR माझ्याकडे आलेला होता, या CDRची मी माहिती तातडीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला, नंतर DG ऑफिसला, याशिवाय जे तपास प्रमुख अशोक खरात प्रक्रियेसह नेमलेला आहे त्या तपास अधिकाऱ्याला म्हणजे तेजस्वी सातपुते यांना देखील दिलेली आहे. म्हणजे पुराव्याशी कोणती छेडछाड केलेली आहे का? तर नाही आहे. उलट पुराव्याची माहिती ही मी तपास यंत्रणांना दिलेली आहे, असा बचाव त्या करू शकतात. त्या बचावाच्या आधारे त्या सुटू शकतात. पण महत्त्वाचा असा मुद्दा आहे की अंजली दमानिया यांनाच अशा गोपनीय बाबी कशा मिळतात? तर त्यांच्या विरोधकांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांचे जे विरोधक आहेत, त्या विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी अंजली दमानिया यांना अशी पूरक माहिती दिली जाते. आता या आरोपामध्ये तथ्य आहे किंवा नाही, तर मला वाटतं जेव्हा कोणताही माहितीच्या अधिकार क्षेत्रामध्ये कार्यकर्ता काम करतो किंवा एक थोडंसं पारदर्शक कारभारासाठी आग्रह धरणारा म्हणून कार्यकर्ता काम करतो, तेव्हा त्याच्याकडे काही नेत्यांमुळे दुखावलेले, काही नेत्यांचा भ्रष्टाचार सहन न झालेले किंवा राजकीय कुरघोडींमुळे देखील माहिती मिळत असते. त्या माहितीचा वापर आपण कसा करतो, त्या माहितीचा अर्थ आपण कसा लावतो, त्या माहितीचा वापर करून आपण काही वेगळं दुकान तर मांडत नाहीत ना, हा खरा तर प्रश्न आहे. अंजली दमानिया यांच्याबाबत असं ठोसपणे म्हणता येईल का? तर ते अजिबात नाही आहे. त्यांनी अनेक मुद्दे लावून धरले, त्यामुळं राज्यातल्या नेत्यांना खुलासे द्यावे लागले, त्यांना कोर्ट कचेऱ्यांसमोर जावं लागलं, त्यांना काही ना तर पद देखील सोडावं लागलेलं आहे. अर्थात हे जे सगळे वापर करून घेणारी जी मंडळी असतात ती अतिशय चतुर असतात. कोणती माहिती कोणाकडे द्यायची, कोणामार्फत द्यायची, याचे सगळे आडाखे त्यांचे तयार असतात. अर्थात अंजली दमानिया इतक्या पण भोळ्या नाही आहेत की आपण जे आरोप करतो आहोत, आपण जे बोलतो आहोत, त्याचा राजकीय फायदा कोणाला होणार आहे. त्यांनी आज एक स्पष्टीकरण देताना असं सांगितलेलं आहे की काय करणार, मला फक्त किंवा माझ्याकडे फक्त फडणवीस यांच्याच विरोधकांची माहिती मिळते. खरं तर ही त्यांनी शोधलेली एक पळवाट आहे. त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांनी देखील काही माहिती दिली आहे की नाही याची आपल्याला माहिती नाही आहे. पण त्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतात का? तर त्याचं उत्तर देखील आत्तापर्यंत तरी नाहीच आहे. असं बोललं जात होतं की पृथ्वीराज चव्हाण जेव्हा 2010 ते 2014 या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा दमानिया यांच्याकडे माहिती कशी पुरवली जायची याबाबत अनेक सुरस कथा आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातल्या फाईल या दमानिया यांच्याकडेच का जात होत्या? याच्यामध्ये आघाडी सरकारमधलं जे काही शीतयुद्ध होतं, त्या शीतयुद्धामुळं दमानियांचा वापर कुणी करत होतं का? तर याचं उत्तर देखील सध्या होय असं दिलं जात आहे. त्यामुळं अशा सूचक आणि समोरच्याला अडचणीत आणलेल्या माहितीचा वापर करून घेणाऱ्या आणि कोणाची तरी बंदूक आपल्या खांद्यावर घेणाऱ्या म्हणून दमानियांची ओळख या कारणामुळे प्रस्थापित झालेली आहे. पण आता ही झाली दमानियांची एक बाजू. पण मला दुसरं असं म्हणायचं आहे, दमानिया यांच्यासारखे महाराष्ट्रात लोक आहेत किती? एकीकडे मुंबईमध्ये दमानिया आहेत, पुण्यामध्ये विजय कुंभार आहेत. अशा लोकांबद्दल असे हेतू आरोप नेहमीच केले जातात. मग कुणी कोणाच्या जवळचा आहे किंवा नाही म्हणून जर ती माहिती आपल्याकडे आली तर ती उघड करायची की नाही? एकतर माहितीच्या अधिकाराचा असा वापर करून नेत्यांना थेटपणे प्रश्न विचारणारी मंडळी आपल्याकडे कमी आहेत. त्यामुळे ठीक आहे, नेत्यांमधल्या अंतर्गत भांडणामुळं अशी माहिती मिळते आहे, नेत्यांच्या एकमेकांच्या दुस्वासामुळं त्यांच्या प्रकरणं दमानियांना मिळत आहेत, दमानियांच्या माहितीमुळं मीडिया वापरत आहेत. मग याच्यामध्ये जोपर्यंत ती माहिती योग्य आहे, बरोबर आहे, तर ती वापरण्यामध्ये चूक काय आहे, ती सांगण्यामध्ये चूक काय आहे, असा माझा सवाल आहे. आता कोणता ना कोणता नेता
एखाद्या पत्रकाराचा देखील असाच वापर करून घेत असतो. त्याच्याकडे अतिशय सूचकपणे माहिती देतो, काहीतरी पुरावे देतो आणि मग प्रतिस्पर्धी नेत्याला नामोहरण करण्याचा देखील मोहिमा वृत्तपत्रामधनं मीडियामधनं खेळल्या जातात. पण त्यामुळे होतं काय की भ्रष्टाचारांच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवतंय हा देखील संदेश जातो. त्यामुळं दमानिया या म्हणजे सुषमा अंधारे किंवा प्रकाश महाजन या दमानिया यांच्या विरोधात फडणवीसांच्या बंदुकीचा खांदा झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्या म्हणून आरोप करतायत. पण मला सुषमा अंधारे किंवा प्रकाश महाजन यांना असा प्रश्न विचारायचा आहे, जर तुमच्याकडे शिवसेनेच्या नेत्याची जर माहिती आली अंधारे यांच्याकडे तर त्या बोलणार आहेत का? तर नाही बोलणार. त्यामुळे कोणीतरी डावं उजवं लाडकं दोडकं असं असतं. प्रकाश महाजन यांच्याकडे जर एकनाथ शिंदे यांच्या एखाद्या मंत्र्याची फाईल आली तर ते बोलणार आहेत का? तर त्याचं उत्तर देखील नकारार्थी आहे. त्यामुळं अनेक मंडळी सोयीनं बोलत असतात हे मान्य करायला हवं. पण सोयीनं बोलण्यापेक्षा ते खरं बोलतात की खोटं बोलतात हा मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न आहे. आता दोन गोष्टी यातल्या महत्त्वाच्या घडलेल्या आहेत. एक तर ही अंजली दमानिया यांची चूक आहे, हे मी आधी म्हटलं त्या पद्धतीनं CDR सारखी सेन्सिटिव्ह माहिती देणं हे चुकीचं होतं. पण आपल्याकडे सगळं आहे, आपल्याला सगळं कळतं हे सांगण्याच्या आविर्भावामध्ये त्यांच्याकडे ती चूक झाली असावी. दुसरं असं प्रकरण आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील त्यांनी असे काही खोटे दावे केलेले होते. तो एक खोटा दावा असा होता की कृष्ण आंधळे याची म्हणे हत्या झालेली आहे, त्याची काही चकमक झाली, त्याचा चकमकीमध्ये मृत्यू झालेला आहे असं त्यांनी मला कुणीतरी सांगितलेलं आहे असं म्हणून ट्विट केलेलं होतं. त्यावरती देखील पोलिसांना खुलासा करावा लागला होता. त्यामुळं दमानिया यांच्यासाठी हा देखील एक मोठा धडा आहे की कोणतीही माहिती जरी आली तरी ती किती त्याची खातरजमा केल्याशिवाय ती प्रसिद्ध करू नये हे एक महत्त्वाचं तंत्र या निमित्तानं त्या शिकल्या असाव्यात. देवेंद्र फडणवीस यांच्या त्या एजंट आहेत का? तर याचं उत्तर जो तो शोधेल. पण एजंट कोणाचा आहे याच्यापेक्षा ती व्यक्ती माहिती अधिकार क्षेत्रामधली काय माहिती देते आहे ती सत्य आहे का खोटी आहे याचा तपास करणं, त्याची माहिती असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माहिती अधिकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चांगल्या माणसांची गरज आहे. ती गरज अंजली दमानिया काही प्रमाणात नक्कीच पुरी करतात. अर्थात त्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलत नाहीत, हा त्यांच्यावरचा आक्षेप मान्य केला असला तरी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एवढं मला निश्चितपणे सांगायचं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आवर्जून सांगा. पात्रा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.